नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये पुढील 5 दिवस कशा प्रकारे हवामान असेल काल आपण बघितलं होतं की राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला। त्याचबरोबर आज आपण बघितलं तर अनेक भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण, ठिकठिकाणी पाऊस सुद्धा पाहायला मिळाला। हा परतीचा पाऊस आहे। मग हा परतीचा पाऊस राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस असणार आहे याची आपण माहिती बघून घेऊया। सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे पहिला जिल्हा पालघर। पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला 24 तारखेला पाऊस असेल, 25 तारखेला पाऊस असेल, 26 तारखेला पाऊस असेल। हे पुढील 3 दिवस आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्याचा वेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। वादळी वारे सुद्धा वाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 27 आणि 28 तारखेला बघितलं तर थोड्या प्रमाणात हलक्या स्वरूपाचा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि 28 तारखेला विजेचे कडकडाट थोडंफार पाहायला मिळेल। पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण काही बदल झाला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगू की जे आहे 27-28 तारखेला पालघर जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये बदल होणार आहे का। त्यानंतर आपला पुढचा जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर आपण जिल्ह्यानुसार माहिती बघतोय कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल आणि पावसाची शक्यता आहे का। तर त्यानंतर आपला ठाणे जिल्हा आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 24, 25 आणि 26 या 3 दिवसामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे, लक्षात ठेवा। आणि या जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असेल आणि तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। काही ठिकाणी तर तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये 40 ते 50 किलोमीटर तासाने जे आहेत वाऱ्याचा वेग असणारे वारे सुद्धा जोरजोराने वाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर 24, 25, 26 ला पाऊस आहे आणि 26 आणि 27 आणि 28 या 2 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला 27 तारखेला पाहायला मिळेल आणि 28 तारखेला पाऊस नाही, फक्त विजेचे कडकडाट थोडाफार तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर बघितलं तर मुंबई जिल्ह्यामध्ये सुद्धा 24, 25 आणि 26 या 3 तारखेमध्ये आपल्याला जोरदार विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वाऱ्यासह आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे। वाऱ्याचा वेग आपल्याला 24 तारखेला 40 ते 50 किलोमीटर तासाने आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर 24 आणि 25 या दोन्ही दिवसामध्ये वाऱ्याचा वेग सारखाच असेल, मात्र तुम्हाला 26 तारखेला मात्र वाऱ्याचा वेग थोडा कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाऊस मात्र तेवढाच राहणार, विजेचे गडगडाट आपल्याला तेवढेच पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर बघितलं आपण की 27-28 या 2 दिवसामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळतील। रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं, रायगड जिल्हा मध्ये पुढील 4 दिवस ज्या अंतर्गत 24, 25, 26 आणि 27 या 4 दिवसामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल। वाऱ्याचा वेग तुम्हाला 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल, तर काही जिल्ह्यामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वाऱ्याचा वेग सुद्धा पाहायला मिळणार आहे। मात्र 28 तारखेला तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल, तुरळक ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। रत्नागिरीमध्ये बघितलं तर रत्नागिरीमध्ये सुद्धा 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस असेल आणि या 24, 25, 26 या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आहेत वाऱ्याचा वेग सुद्धा तुम्हाला 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने काही जिल्ह्यामध्ये, तर काही जिल्ह्यामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 27 आणि 28 या 2 दिवसामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाहायला मिळेल। वातावरणामध्ये काही बदल झाला तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, हे लक्षात ठेवा। त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला 24, 25 या 2 दिवसामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वाऱ्याचा वेग तुम्हाला पाहायला मिळणार आहे। काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 26, 27 या 2 दिवसामध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल। त्यानंतर 28 तारखेला मात्र पुन्हा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये, आणि काही जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, लक्षात ठेवा।
वाऱ्याचा वेग सुद्धा सारखाच असणार या तिन्ही दिवसामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळतील आणि 27-28 या 2 दिवसामध्ये मात्र तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतील। त्यानंतर पुढील जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। सोसाट्याच्या वाऱ्याचा जो वेग आहे तो 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वाहणार आहे आणि त्यामुळे जे ठिकठिकाणी जे पाऊस असेल वादळी वारे असेल ते तुम्हाला पाहायला मिळतील। 27-28 या 2 दिवसामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी पाहायला मिळेल। जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला 25 तारखेला जोरदार पाऊस पाहायला मिळेल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि 24, 25, 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर नाशिकमध्ये बघितलं तर 24, 25, 26 या 2 दिवसामध्ये तुम्हाला 3 दिवसामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे विजांच्या गडगडाटासह। त्याचबरोबर बघितलं तर यामध्ये जो घाट नाशिक आहे म्हणजे डोंगराळ जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे 24, 25, 26 ला। नाशिक जिल्ह्यामध्ये 3 दिवस तुम्हाला जोरदार पाऊस असेल, डोंगराळ भागामध्ये जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे। आणि जे 27, 28 हे 2 दिवस आहे या 2 दिवसामध्ये मात्र तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। अहिल्यानगरमध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस असेल ज्यामध्ये 24, 25, 26 आणि 27 हे 4 दिवस पावसाचे असतील आणि यामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे। अहिल्यानगरमध्ये पुण्यामध्ये सुद्धा 4 दिवस पाऊस असेल, पुणे असेल त्याचबरोबर डोंगराळ भाग पुणे असेल। या दोन्ही भागामध्ये जे आहे तुम्हाला विजांच्या गडगडाटासह तुम्हाला मुसळधार पाऊस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। ढगाळ वातावरण तुम्हाला सकाळपासूनच पाहायला मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे। आणि 28 तारखेला मात्र तुम्हाला फक्त विजेंचे कडकडाट थोड्या प्रमाणात पाहायला मिळेल। त्यानंतर बघितलं तर कोल्हापूरचा भाग आहे, कोल्हापूरच्या डोंगराळ भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे 24 आणि 25 तारखेला आणि त्यानंतर 24 आणि 28 तारखेला पाऊस असेल। त्यानंतर बघितलं तर 25, 26 आणि 27 या 3 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस कोल्हापूरमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर साताराचा डोंगराळ भागामध्ये तुम्हाला 24 आणि 25 या 2 दिवसामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतील। त्यानंतर बघितलं तर 26, 27 आणि 28 या 3 दिवसामध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस एखाद्या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यानंतर सांगली आहे, सांगलीमध्ये सुद्धा तुम्हाला 2 दिवस 24, 25 ला पाऊस आहे, विजांच्या गडगडाटाचा हा पाऊस पाहायला मिळणार आहे। सोलापूर मध्ये 3 दिवस पाऊस आहे 24, 25, 26 ला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 आणि 25 या 2 दिवसामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे। जालनामध्ये बघितलं तर 24 आणि 25 या 2 दिवसामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। परभणीमध्ये सुद्धा तुम्हाला 24, 25 तारखेला पाऊस असेल आणि त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये पाहायला मिळेल। बीडमध्ये तुम्हाला 24, 25, 27 तारखेला तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल। 26 आणि 28 तारखेला मात्र तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल। हिंगोलीमध्ये बघितलं तर हिंगोलीमध्ये फक्त तुम्हाला जे आहे 24 तारखेला पाऊस पाहायला मिळणार आहे, दुपारनंतर जोरदार पाऊस तुम्हाला झालेला पाहायला मिळेल। त्यानंतर नांदेडमध्ये 24, 26 आणि 28 या 3 दिवसामध्ये पाऊस असेल आणि उरलेले 25 आणि 26, 27 तारखेला मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। लातूरमध्ये 24, 25, 26 ला जोरदार पाऊस पाहायला मिळेल। धाराशिवमध्ये 24, 25, 26 ला जोरदार पाऊस असेल। अकोलामध्ये बघितलं तर 24, 25, 26 आणि 27 ला पाऊस असेल आणि 28 ला वातावरण कोरडे असेल। अमरावतीमध्ये 24 तारखेला वातावरण कोरडे असेल, 25, 26 आणि 27 ला तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। भंडारामध्ये सुद्धा 25, 26 ला पाऊस असेल। बुलढाणामध्ये 24, 25, 26 आणि 27 तारखेला पाऊस असेल। त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये तुम्हाला 24, 25, 26 आणि 28 तारखेला पाऊस पाहायला मिळणार आहे। गडचिरोलीमध्ये 24, 25, 26, 27 आणि 28 या 5 दिवस पाऊस पाहायला मिळेल। गोंदियामध्ये तुम्हाला 25, 26 आणि 28 तारखेला पाऊस पाहायला मिळेल। नागपूरमध्ये 25, 26, 27 आणि 28 तारखेला पाऊस असेल। वर्धामध्ये
25-26 तारखेला पाऊस असेल. वाशिममध्ये तुम्हाला 24, 25, 26 तारखेला पाऊस असेल आणि यवतमाळमध्ये बघितलं तर आपण 24, 25, 26 आणि 27 तारखेला पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस तुम्हाला विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. हा पाऊस तुम्हाला अवकाळी पावसासारखा पाऊस पाहायला मिळेल, ज्यामुळे अनेक भागामध्ये जोरदार वादळी वारे सुटतील, जोरदार मुसळधार पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क राहायचं आहे. जास्त करून तुम्हाला जास्त पाऊस जे कोकण किनारपट्टीकडील जिल्हे असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जे मध्य महाराष्ट्रामधील जिल्हे आणि या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला 25 तारखेला आणि 24 तारखेला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला विदर्भ आणि जे कोकण किनारपट्टीकडील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारचा हा एक हवामान अंदाज होता. अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.